जर तुम्ही स्वतःला हिंदू किंवा सनातनी मानत असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला पाहावाच लागेल। एकही मुद्दा मिस करू नका। एक काळ असा होता की प्रत्येक घरात तुळशीचं सुंदर रोपटं किंवा तुळशी वृंदावन किंवा तुळशीची बागच असायची। तुळशीला पाणी घालणं व प्रदक्षिणा करणं घरातल्या महिला आपल्या सौभाग्याच्या सुरक्षेसाठी आपलं कर्तव्य समजायचे। परंतु पाश्चात्यांच्या आकर्षणाला प्रभावित होऊन लोक तुळशीचं महत्त्व विसरून गेले। तुळस घरात ठेवणं, पूजा करणं त्यांना ओल्ड फॅशन वाटू लागलं आणि तुळशीला काढण्यात आलं घराच्या बाहेर। यामुळे काय झालं? अशांती, आजारपण, कलह, प्रदूषण हे सर्व खूपच वाढून गेलं। तुळशीत असं तर मग काय खास आहे? पुढे जाणून घेऊया। इंग्रज आपला देश तर सोडून गेले, परंतु त्यांची अशी छाप सोडून गेले की आजही त्यांचे तथाकथित परदेशी सण आपण 21व्या शतकात साजरे करून एकदम प्राऊड फील करतो। तसं तर सणांमुळे समाजात प्रसन्नता, आनंद, उल्हासाचं वातावरण तयार झालं पाहिजे, ना की नॉनव्हेज, मद्यपान, ड्रग्ज इत्यादींची वाढलेली विक्री, भोगविलासाची मानसिकता आणि खास करून आत्महत्यांची या दिवसात वाढलेली आकडेवारी। तर इथे अत्यंत गरज होती की असा काही पर्याय शोधला जावा की लोक अशा तथाकथित फेस्टिवल्सला तिलांजली देऊन आपल्या मूळ परंपरेकडे, आपल्या संस्कृतीकडे परतावे। वर्ष 2014 पूज्य संत श्री आशारामजी बापू जे त्या कालावधीत जोधपूर जेलमध्ये होते, त्यांना मानव समाजाची ही दुर्दशा सहन नाही झाली। प्राणीमात्रांचे परम हितैषी या संत पुरुषाने मागील 50 वर्षांपासून आपल्या सत्संगांच्या माध्यमातून तुळशीचा महिमा व उपयोगिता जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अभियान सुरू ठेवले। शास्त्रांमध्ये जो तुळशीचा महिमा येतो तो संकलित करून समाजापुढे त्याचा महत्त्वाचा सारांश ठेवला। याच अभियानाला पुढे सुरू ठेवून वर्ष 2014 मध्ये 25 डिसेंबरला तुळशी पूजन दिवस पर्व साजरे करण्याची सुरुवात केली। हे पर्व आता फक्त भारतातच नव्हे, परदेशातही साजरं होऊ लागलंय। तुळशी पूजन मनोबळ, बुद्धिबळ, चारित्र्यबळ, आरोग्यबळ वाढवणारं आणि मानसिक अवसाद, आत्महत्या इत्यादींपासून रक्षण करणारं आहे। तुळशीच्या रोपाची एक एक वस्तू, तुळशी पत्र, मंजुळा, बीज, मुळं, माती आणि तिची प्रदक्षिणा, दररोज तिचं दर्शन, अर्घ्य देणं, या सर्वांचे अद्भुत आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक तिन्ही लाभ होतात। हे सर्व डिटेलमध्ये सांगितलं गेलं आहे तुळशी रहस्य पुस्तकात। लिंक डिस्क्रिप्शन किंवा कमेंट बॉक्स मध्ये मिळून जाईल। असे ऍक्च्युअल आणि दीर्घकालीन लाभ कोणत्याही परदेशी फेस्टिवल पासून मिळत नाहीत बरं का। म्हणूनच 25 डिसेंबरला आत्तापासूनच प्रत्येक सनातनी साजरा करेल फक्त आणि फक्त तुळशी पूजन दिवस। जय हिंद।